भगवान शेठ नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. काय चाललंय भारतीय जनता पक्षाचं जुन्नर तालुक्यामध्ये? जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा आता इलेक्शन नसल्यामुळं नक्की शांतता आहे. परंतु या अगोदर जी काही लोक पक्षामध्ये येणार होती त्यांना आम्हाला वरिष्ठांना सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. पक्ष जैसे ते आहे, पक्ष वाढत पण नाही आणि पक्षामध्ये जी लोक आहेत ती काम करतात, पण ते कामाला जे महत्त्व यायला पाहिजे किंवा पक्ष जो आपली जी देशात राज्यात किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पकड असून सुद्धा आम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये काम करता येत नाही, ही एक चिंतेची बाब आहे. पण जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढत का नाही? वाढत का नाही आता त्याच्यामध्ये पहिल्यापासून तसं पाहिलं तर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यापासून चांगल्याच पद्धतीनं होता. भारतीय जनता पार्टी मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो 12-13 वर्षापूर्वी तेव्हापासून हा पक्ष आपण जुन्नर तालुक्यामध्ये घरोघरी किंवा प्रत्येक वार्डामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः फिरून तिथं बूथ प्रमुख बांधले, सगळं केलं. परंतु त्यानंतरच्या ह्या 4 वर्षाच्या काळात पक्ष नाही म्हटलं ते वाढला तर नाही, पण आहे त्या ठिकाणीच राहून शांत काम चालू आहे. कुठल्याही पद्धतीचं कोणाला कोणी काम सांगत नाही, काम होत नाही, विकास कामंसुद्धा पक्षामार्फत होत नाही. आणि याच्यामध्ये ज्येष्ठांनी म्हणण्यापेक्षा जिल्ह्याने आणि प्रदेशनी लक्ष घालणं गरजेचं आहे. संघटन नाही, संघटन नसल्यामुळं पक्षाची वाढ होत नाही. जे काही लोक पक्षामध्ये येणारे आहेत त्यांना संपर्क साधून जिल्ह्याच्या लोकांनी त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलं पाहिजे. आम्ही वेळोवेळी सूचना पण केल्या, पण त्या सूचनेचा कुठेही अंमल झालेला नाही. त्यामुळं थोडंसं आम्हीसुद्धा काम करताना अतिशय विचारपूर्वक काम करतो आहे, कारण आम्हालासुद्धा ती शंका आहे एवढा आपला पक्ष मोठा असतानासुद्धा आपल्याला 4 लोक आपल्या पक्षात आणून कुठल्याही पक्षाची प्रगती करता येत नाही, विकास कामं करता येत नाही. हे होणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा वरिष्ठांना म्हणजे प्रदेशालासुद्धा प्रदेशाध्यक्षांशी सुद्धा माझं बोलणं झालं, जिल्हाध्यक्षांशी सुद्धा बोलणं झालं. आणि हा जो जुना नवा जो काही वाद आहे त्याच्यामध्ये कुणीही कोणाला जुळून घेत नाही, ते जुळून घेतलं पाहिजे. पक्ष नक्कीच वाढेल. पक्षाचं काम चांगले आहे, देशात चांगले आहे, सगळीकडे चांगले आहे आणि तालुक्यातसुद्धा चांगलं होऊ शकतं. परंतु सर्वांनी एक विचाराने जर काम केलं तर पक्ष मोठा होईल. पक्षाच्या माध्यमातून मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचे संजू शेट वराडी हे एकच उमेदवार म्हणून ते या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये निवडून आले. त्याचप्रमाणे महानगरपालिका आपलं जुन्नर नगर परिषदेमध्ये आमचे 2 नाही म्हटलं तरी ते निवडून आल्यामुळं आम्हाला त्याचा नक्कीच ताकद वाढलेली आहे. आणि FMCच्या काळात मी स्वतः उभा होतो. ज्यावेळेला मार्केट यार्डची निवडणूक झाली मी स्वतः उभा होतो. फक्त 2 मतांनी मी पडलेलो आहे. आणि माझ्याबरोबर ग्रामपंचायतमधून जे मरबळ म्हणून आहेत ते सुद्धा निवडून आलेले. परंतु हे जे उमेदवार निवडून आलेत यांना जरा तालुक्यामध्ये फिरलं पाहिजे, पक्षाच्या माध्यमातून ताकद दिली पाहिजे. आणि ते जर फिरले तर नक्कीच पक्ष वाढू शकतो, कारण निवडून आले, लोकांनी लोकमतातून त्यांना निवडून दिले. मग ह्या लोकांचा उपयोग फायदा हा पक्षाच्या नेत्यांनी तालुक्याचे असतील किंवा जिल्ह्याचे असतील यांनी याचा विचार करून यांनासुद्धा पुढं घेतलं पाहिजे. आणि पुढं घेऊन आपण त्याची प्रगती केली पाहिजे. आता जे जुन्नर नगरपालिकेमध्ये जे 2 आलेत 2चे आमची सत्तासुद्धा येऊ शकली असती, परंतु थोडं विचार करताना आमच्याकडून काही चुका झाल्यात त्या आम्हाला नक्कीच नंतर त्या जाणवल्या आणि माहिती पण झाली. आणि तसंच आमचं जिल्हा परिषदचं सुद्धा आमच्या 8 गटामध्ये माझ्या माहितीवर 5 लोकांना माघार घ्यायला लावली. आता काय म्हणले आम्हाला तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहतोय, परंतु जर सगळ्यांनाच उभं केलं असतं पक्षांनी जिल्ह्यांनी तर ते कमळ हे चिन्ह प्रत्येक घरात गेलं असतं आणि नक्कीच त्याची प्रगती झाली असती. 4 वेळेला काही लोक माझ्याकडे आले होते का आपल्याला पक्षामध्ये यायचं आहे बा तुमच्या, परंतु आम्हाला काही त्यामध्ये यश आले नाही. जिल्ह्याच्या लोकांना सांगितलं, प्रदेशच्या लोकांना सांगितलं, परंतु आमच्या स्थानिक असणाऱ्या अविचारामुळं आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही. अविचारच म्हणायचं. आता अविचार किंवा गटबाजी नाही आहे, गटबाजीमध्ये आम्ही एकमेकाशी बोलतो, सगळं करतो, पण अविचार म्हणायचं नवे असं नाही म्हटलं तरी थोडंफार चाललंय, पण ते जास्त असं काही दिसून येत नाही. ठीक आहे, समाजाला विरोधकांना नाही म्हणजे संघटनेत माणसं पण नाहीत ना, संघटनेची माणसं होती ना ती पण कमी झाली, बूथ प्रमुख होते ते पण कमी झाले. का तर त्यांना जे द्यायला पाहिजे ते देता आलं नाही. आम्हाला विकास कामं दिली पाहिजे, त्यांना बोलावून समजा त्यांचा जो मानपान असतो, पदाधिकारी समजा आता संघटनेमध्ये अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो, सरचिटणीस, हे सगळं पदं वाटली गेली तर त्या कार्यकर्त्याला जरा उत्साह वाटेल ना. पदं वाटली गेली नाही. तालुक्यामध्ये संघटना का वाढत नाही? आशाताईंसारखे डॅशिंग नेते आहेत, संतोष नाना आहेत, नंतर गणेश कवडे आहेत, कुणी आहे, इकडे तांबोळे आहेत, इकडे संजू भाऊ आहेत, ही सगळी मंडळी
तसे कार्यक्षम ह्या असतानाही सगळ्यांची बैठक एकदा घालणं गरजेची आहे. ही बैठक जर झाली तर तालुक्यामध्ये पक्ष वाढायला ही वेळ पिढी लागणार एकत्र नाही. बांधायची कोणी? हे आता राज्यात आमचंच काम सत्ता, आहे, केंद्रात ज्येष्ठांचं काम आहे, सत्ता, आमचं पण आहे आणि सरकारी ज्येष्ठांचं. कार्यालयामध्ये सर्वसामान्य माणसाला हेलपाटे मारावे लागतात. पोलीस स्टेशनला सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. तहसीलदार असेल, मोजणी कार्यालय असेल, कुठंही नक्कीच मान्य सामान्य करावं माणसाला लागेल. तुम्ही त्रास होतो. बोलताय हे शब्द मला मान्य आहे. पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल किंवा कुठल्याही DYSP असतील यांनी किंवा आपली पंचायत समिती असेल, या ठिकाणी विकास कामं आणली पाहिजे. तिथल्या काय अधिकाऱ्यांनी आमचं ऐकलं पाहिजे. का तर आपली सत्ता आहे, आपण 10-15 वर्ष पक्षामध्ये काम करतो. हे काम करत असताना लोकांना जर न्याय देता आला नाही तर पक्ष वाढणार कसा? मग आशाताई बुचके, तुम्ही, गणेश कवडे, संतोष नाना एकत्र बसून डेव्हलप का करत नाहीत पक्ष? आता हे ज्येष्ठांचं काम आहे. ज्येष्ठ म्हणजे जिल्ह्याचं काम आहे. जिल्हा याच्यावर लक्ष घालत नाही प्रदीप म्हणून या गोष्टी कन्नांचं दुर्लक्ष होतंय. प्रदीप कन्नांचं दुर्लक्ष होतंय असं म्हणावं लागेल. कारण आम्ही वारंवार त्यांना त्या सूचना पण केलेल्या आहेत, परंतु कुठली गोष्ट घडलेली नाही अद्याप आणि ती घडावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. आता तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे भारतीय जनता पक्षाला डेव्हलपमेंटसाठी कार्यकर्त्यांना विश्वास नाही, बिलकुल नाही, सहकार्य नाही आहे आणि ते होणार पण नाही. कारण त्यांना माहिती आहे त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांना सांभाळायचं असतं. आम्हाला कसं काय सांभाळणार? ते आमचाच पक्ष वरती मोठा आहे, खाली जर मोठा झाला तर त्यांना तो त्रास होईल पुढे. ते आम्हाला कसे सांभाळणार? नाही सांभाळू शकत. आम्हाला कुठलंही काम त्यांच्याकडून येत नाही. तालुक्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट होण्यासाठी पक्ष नेतृत्वाने काय करायला हवं? पक्ष नेतृत्व म्हणण्यापेक्षा जिल्ह्यांनी लक्ष घालायला हवं, प्रदेशनी लक्ष घालायला हवं आणि आम्ही जे वरिष्ठ आज तुम्ही नावं घेतली, या लोकांनी एकत्रित बसून हा जर विचार केला, त्याची कोर कमिटी केली आणि त्याच्या 15 दिवसांनी, महिन्यांनी जर मिटिंगा केल्या आणि त्याच्यामध्ये जर ज्या काही दुरुस्त्या आहेत एकमेकांच्या मानल्या तर नक्कीच पक्ष ताबडतोब वाढू शकतो. आता आशाताई संघटन होणं गरजेचं. आशाताई बुचके एक डॅशिंग नेत्या, बरोबर, यांचाही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला. बरोबर. पक्ष अजून तालुक्यामध्ये डाऊन होतो ना. मग नाही, ह्याचं जे आत्मचिंतन आहे ना, हे आम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे. मी एकट्याने करूनही होणार नाही. मग ताई असतील, त्याच्या संतोष नाना असेल, गणेश कवडे असतील किंवा हे निवडून आले 4-5 जण किंवा माझ्याबरोबरचे जुने कार्यकर्ते, हे जर एकत्र बसले तर पक्ष वाढायला वेळ लागणार नाही. भरपूर कार्यकर्ते आहेत आमच्याकडे, पण प्रत्येकाने एकमेकाला ज्याचा त्याचा मान दिला पाहिजे तरच तो पक्ष वाढू शकतो तालुक्यामध्ये. पण तेच चेहरे सारखे समोर येत आहेत. इतर कार्यकर्त्यांची संख्या वाढत नाही. वाणी साहेब, नारायणगाव सारखं शहर मोठं आहे, इथं भारतीय जनता पक्षाची साधी शाखा देखील नाही. वाणी साहेब, तुमचा अभ्यास तालुक्यामध्ये नव्हे तर तुमचा अभ्यास चांगला असल्यामुळे तुम्ही सगळे प्रश्न जे विचारताय ना, नक्कीच ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचं उत्तर शोधणं किंवा उत्तर आमच्याकडे असली तरी आम्हाला तुमच्यावर देता येत नाही. त्याचं कारण असं आहे काही एकमेकाचे संबंध गुंतलेले असतात. पक्षवाढीसाठी हे संबंध गुंतलेले आहेत ना, प्रेमाने एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांनी ते वाढवले पाहिजे. मग तुम्ही पुढाकार काय घेत ना? तुम्ही ज्येष्ठ आहेत. आशाताई, आपल्याला एक बैठक घ्यायची. संतोष नाना, गणेश कवडे कुठे तुम्ही, आपण बसू एकत्र. काय चाललंय पक्षामध्ये? हे सगळं बरोबर आहे. ज्येष्ठ म्हणून का घेत नाही? हे सगळं बरोबर आहे, परंतु याच्यासाठी आहे ना, कार्यकर्त्यांना जे सर्वसामान्य ग्राउंडवरचे कार्यकर्ते त्यांना न्याय देणं पहिलं गरजेचं आहे. आम्ही ज्या वेळेला मी स्वतः सगळ्या कार्यालयात जाऊन सांगत का नाही की सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे? आम्ही आमची चर्चा सगळ्या झालेल्या आहे. ते आम्ही त्याच्यावर पर्याय शोधतोय. अध्यक्षांना पण सांगितले, जिल्हा अध्यक्षांना, आणि त्याच्यावर काहीतरी पर्याय निघणार आहे, काढू असं बोलतात, परंतु त्याच्यामध्ये कुठली दुरुस्ती अद्याप झालेली नाही. 1.5 वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन तालुक्यामध्ये खूप मरगळ आहे. झेडपीला तुमचं कमळ फुललं नाही तालुक्यामध्ये. तुम्ही पंचायत समितीला अवघी एक जागा आली. 100% तुम्ही म्हणताय, या मताशी आम्ही सहमत आहोत. तालुक्यात भारतीय जनता पार्टी ही तेवढ्या जोमाने उभी राहत नाही. जेवढे आहेत तेवढ्याच वरती वाढ होत नाही बिलकुल, हे आम्हालाही मान्य आहे. पण ती वाढ होण्यासाठी काय करायला पाहिजे? सगळे कार्यकर्त्यांनी बसून एक विचाराने काम केलं पाहिजे. कुठे भगवान घोलप आशाताई बुचकेंना कॉल करून, उदाहरणार्थ माझ्यावर कॉल करून, उदाहरणार्थ माझ्यावरच घेतो. मी कार्यकर्त्यांना सांभाळणार नसेल तर कार्यकर्ता माझ्याबरोबर येणार कसा? मग तुम्ही एकत्र का बसत नाही? एकत्र बसलं आपण पाहतो सगळ्यांची तोंड एकमेकाच्या विरोधी दिशेला पाहायला मिळतं. वाणी साहेब, एकत्र बसण्याची जबाबदारी ही वरिष्ठांची. मग तालुक्याचे वरिष्ठ असतील, जिल्ह्याचे वरिष्ठ असतील, प्रदेश, ज्येष्ठ म्हणून बंडखोरी का करत नाही? ज्येष्ठ म्हणून बंडखोरी का करत नाही? आवाज का उठवत नाही? आता त्या ह्याच्यावर येण्यासाठी आता कुठल्याही इलेक्शन नाहीये. प्रश्न इलेक्शनचा नाही, संघटना मजबूत केली पाहिजे. काय चाललंय तालुक्यामध्ये? संघटनेची जबाबदारी आता अनपेक्षित नाव न घेता मी जर बोललो, जे काल आलेत त्यांच्यावर जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या दिल्यात आणि त्यांना जर पक्षाची काही माहिती नसेल, ग्राउंड लेवलवर काय काम करायचं, बूथ लेवलवर काय काम करायचं, हा अभ्यास झाल्यानंतरच ते काम करतील.
असं मला वाटते. आता आमचे संघटनेचं सगळं काम चालू आहे. आता मध्यंतरी एक आपली हे झाली शिबिर, पंडित दीनदयाल उपाध्याय याच्या माध्यमातून संघटना कशी बांधायची यामध्ये आम्हाला म्हणजे कागदोपत्री तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत, हो, पण प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात नक्कीच जुन्नर तालुक्यामध्ये काम नाही, परंतु या पुढील काळामध्ये ते काम होईल अशी मी नक्कीच ईश्वराकडे प्रार्थना करेल. असं किती दिवस चालणार? असं इच्छा मी 15 वर्ष तुम्ही या इच्छा व्यक्त वारंवार करतायत, प्रगती का होत नाही? त्यातनं मार्ग का निघत नाही? डिझेल पेट्रोलचे दर वाढले, कांद्याचे दर पडले, सरकारची बदनामी होते, सरकारची बाजूही तुमचा पक्ष कोणी मांडत नाही. नाही, आता हे सगळं मांडायला ज्या वेळेला प्रश्न आपल्या समोर येतात, आता तुम्ही मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे का जगात हे युद्ध चाललं आहे हे जगात माहिती. युद्धामुळं ही महागाई वाढलेली आहे. ही काही जाणून कोणत्या सरकारने, मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी वाढवलेली नाही आणि हे सगळ्यांना कळतंय. फक्त विरोधक त्याचं भांडवल करून आम्हाला आरोपी तुम्ही मांडत का नाही? मग भांडतो ना आम्ही, पण आमचा असा प्रश्न मांडला गेला तर आम्ही ठराविक लोक बोलू शकतो, त्याच्यावर काही उत्तर देऊ शकतो. आम्हाला असं काही नाही की आम्हाला माहीत नाही, आम्ही उत्तर देऊ शकतो. नक्कीच याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा आमच्या सरकारचा काही दोष नाही. जो दिसतंय समोर जे युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे हे सगळे परिस्थिती. जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये अवमेळ आहे का? अवमेळ एकमेकाशी आम्ही सगळे बोलतो, फक्त काम करताना जे काय थोडंसं सुसूत्रीपणा पाहिजे, सुसूत्रीकरण पाहिजे. मेळ दिसत नाही. आमेळ तुम्ही म्हणतायत, आमेळ मी नाही म्हणणार, पण जे सुसूत्रीकरण पाहिजे किंवा विचारात जे प्रत्येकाचे आहे पक्ष वाढला पाहिजे, ते एकत्र यायला बसायला पाहिजे. त्याला आम्ही बसवायचा प्रयत्न करतोय, पण ते आज आम्हाला शक्य होत नाही. पण या पुढील काळामध्ये आम्ही ते नक्कीच करू. पक्ष नेतृत्व या संदर्भामध्ये धोरणात्मक योग्य निर्णय घेत नसल्यामुळे भगवान घोलप नाराज आहेत अशी माहिती आहे. हा, असं म्हटलं तरी चालेल. कारण काय पक्षाच्या नेतृत्वानी जुनी माणसं जी काम करतायत त्यांनी काम कसं केलंय, काय केलंय याची सुद्धा अभ्यास केला पाहिजे. काम करणारे आहेत किंवा नाही ह्याचा पडताळणी असेल तर ते पुढे चालेल ना. नाराज तर 100% आहे. पक्ष वाढला पाहिजे. आपण 15 वर्ष नुसतं सतरंजा टाकायचं काम केलं आम्ही. आता ज्यावेळेस सत्ता आहे, चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत, तर ते वाढला पाहिजे. पक्ष वाढला, कोणी होऊ द्या. नेतृत्वाने जर लक्ष घातलं नाही तर भगवान शेठ घोलप भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. पक्षाचा मी कट्टर आहे, मी पक्षामध्येच राहणार. परंतु मी नाराज 100% आहे की वरिष्ठांना मी 10 वेळा काही गोष्टी सांगून झाल्यात, त्याच्यामध्ये कुठलीही दुरुस्ती होत नाही. ती दुरुस्ती झाली पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.